नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दिनविशेष दिनांक 14 नोव्हेंबर जागतिक दिन. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. 14 नोव्हेंबर बालदिवस. 14 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या घटना. 14 नोव्हेंबर 1770 जेम्स ब्रूसने नाईल नदीचा उगम शोधला. 14 नोव्हेंबर 1922 ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंगडममध्ये रेडिओ सेवा सुरू केली. 14 नोव्हेंबर 1940 दुसरे महायुद्ध. जर्मन हवाई दलाने इंग्लंडमधील कोवेंट्री शहरावर जोरदार बॉम्बफेक केला. 14 नोव्हेंबर 1969 अपोलो कार्यक्रम. नासाने अपोलो 12 लॉन्च केले. चंद्राच्या पृष्ठभागावर दुसरे क्रूर मिशन. 14 नोव्हेंबर 1969 जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची म्हणजेच JNUची स्थापना. 14 नोव्हेंबर 1971 मरीनर 9 यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. 14 नोव्हेंबर 1975 स्पेनने पश्चिम सहारा सोडला. 14 नोव्हेंबर 1991 जर्मनीचे चान्सलर डॉक्टर हेल्मुट कोल यांची 1990चे जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 14 नोव्हेंबर 2003 खगोलशास्त्रज्ञांनी सोडणा हा दूरचा ट्रान्स नेपच्यूनिनी बुटो ग्रह शोधला. 14 नोव्हेंबर 2008 पहिली G20 आर्थिक परिषद वॉशिंग्टन DC येथे सुरू झाली. 14 नोव्हेंबर 2013 सचिन तेंडुलकरने शेवटचा म्हणजेच 200वा कसोटी सामना खेळला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध सामना रंगला. 14 नोव्हेंबर महत्त्वाचे जन्म. 14 नोव्हेंबर 1650 विल्यम तिसरा इंग्लंडचा राजा यांचा जन्म तर त्याचा मृत्यू 8 मार्च 1702. 14 नोव्हेंबर 1719 लिओपोल्ड मोझार्ट ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिन वादक यांचा जन्म तर त्याचा मृत्यू 28 मे 1787. 14 नोव्हेंबर 1765 रॉबर्ट फुल्टन वाफेवर चालणारे जहाजाचे निर्माते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 24 फेब्रुवारी 1815. 14 नोव्हेंबर 1863 लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1944. 14 नोव्हेंबर 1889 पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 27 मे 1964. 14 नोव्हेंबर 1881 बिरबल सहानी पुराणवस्तुशास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 10 एप्रिल 1949. 14 नोव्हेंबर 1904 हेरोल्ड लारोड इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 22 जुलै 1995. 14 नोव्हेंबर 1918 रघुवीर मुळगावकर चित्रकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 30 ऑगस्ट 1976. 14 नोव्हेंबर 1919 अनंत काशीनाथ भालेराव स्वातंत्र्य सैनिक लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 26 ऑक्टोबर 1991. 14 नोव्हेंबर 1922 ब्रिटिश घालवे संयुक्त राष्ट्राचे 6वे सरचिटणीस यांचा जन्म. 14 नोव्हेंबर 1924 रोहिणी भाटे कथक नर्तिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 10 ऑक्टोबर 2008. 14 नोव्हेंबर 1935 हुसेन जॉर्डनचे राजे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 7 फेब्रुवारी 1999. 14 नोव्हेंबर 1942 मोमनी रेशमी गोसावी भारतीय लेखिका यांचा जन्म. 14 नोव्हेंबर 1943 आदित्य विक्रम बिर्ला भारतीय उद्योगपती यांचा जन्म. 14 नोव्हेंबर 1947 भारतरत्न भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 30 जुलै 1998. 14 नोव्हेंबर 1948 सिंधुताई सपकाळ भारतीय सामाजिक कार्यकर्ता यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू 4 जानेवारी 2022. 14 नोव्हेंबर 1971 ॲडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रियाच्या यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज यांचा जन्म. 14 नोव्हेंबर 1971
विकास खन्ना, भारतीय शेफ आणि लेखक यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1974. ऋषिकेश कानेटकर, क्रिकेटपटू यांचा जन्म 14 नोव्हेंबरचे महत्त्वाचे मृत्यू 14 नोव्हेंबर 1915. बुकर टी वॉशिंग्टन, अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. तर त्यांचा जन्म 5 एप्रिल 1856. 14 नोव्हेंबर 1967. सी के नायडू, क्रिकेटपटू यांचे निधन. तर त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1895. 14 नोव्हेंबर 1971. नारायण हरी आपटे, कादंबरीकार, चित्रपट कथालेखक यांचे निधन. तर त्यांचा जन्म 11 जुलै 1889. 14 नोव्हेंबर 1977. स्वामी प्रभुपाद, हरिकृष्ण पंथाचे संस्थापक यांचे निधन. तर त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896. 14 नोव्हेंबर 1993. डॉक्टर मणिभाई भीमभाई देसाई, स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. तर त्यांचा जन्म 27 एप्रिल 1920. 14 नोव्हेंबर 2000. प्राध्यापक योगेश्वर अभ्यंकर, गीतकार व सर्जनशील कवी यांचे निधन. तर त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1929. 14 नोव्हेंबर 2013. सुधीर भट, भारतीय निर्माते आणि व्यवस्थापक यांचे निधन. 14 नोव्हेंबर 2013. हरी कृष्ण देवसरे, भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन. तर त्यांचा जन्म 9 मार्च 1938. 14 नोव्हेंबर 2015. के ए गोपालकृष्णन, भारतीय दिग्दर्शक, निर्माते व पटकथा लेखक यांचे निधन. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.